हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास ग्रामर गोल्डन बुक 1 लेसन नंबर 7 नेमिंग वर्ड्स. नेमिंग वर्ड्स, चला तर पाहून घेऊया. नेमिंग वर्ड्स म्हणजेच काय? नेमिंग वर्ड्स म्हणजेच काय? ज्यांची नावं असतात, नावांनाच नेमिंग वर्ड्स असं म्हटलेलं आहे. We use naming words for peoples, places, animals or things. तर आपण माणसांसाठी, peoples म्हणजेच काय? लोकांसाठी, places म्हणजेच ठिकाणांसाठी, animals म्हणजेच प्राण्यांसाठी किंवा वस्तूंसाठी, things म्हणजेच काय? वस्तूंसाठी काही नावे यूज करतो. काय करतो? काही नावे यूज करतो, त्यालाच नेमिंग वर्ड्स असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. पीपल साठी, लोकांसाठी काय काय यूज करतो इथे दाखवण्यात आलेलं आहे. पीपल साठी बॉय, टीचर अशा प्रकारे सांगू शकतो. तर प्लेसेस साठी गार्डन, विलेज. एनिमल साठी कॅट, डग, त्यांची नावे देतो ना आपण, कॅट, डग, डॉग. तर त्यांना आपण नेमिंग देतो, त्यांना नाव देतो, त्यालाच नेमिंग वर्ड्स असं म्हटलेलं आहे. तर थिंग्स साठी केक, निडल अशा प्रकारे इथे आपण नाव देतो. नेमिंग वर्ड्स आर कॉल्ड नाउन. नेमिंग वर्ड्स, नावांना सुद्धा नाम असे म्हणतात. नाउन म्हणजेच काय? नाम. चला तर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे, ते पाहून घेऊया. पुट दिस नेमिंग वर्ड्स इन द करेक्ट ग्रुप्स. तर खाली काही पिक्चर देण्यात आलेले आहेत. पिक्चर्स मध्ये आपल्याला नेमिंग वर्ड सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यांना करेक्ट ग्रुपमध्ये आपल्याला बसवायचे. काय करायचं आहे? करेक्ट ग्रुपमध्ये ठेवायचं आहे. चला तर पाहून घेऊया. तर एक एक्झाम्पल ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. तर डॉक्टर रिलेटेड आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर डॉक्टर हा काय आहे? पीपल आहे, माणूस आहे ना. तर पीपलला काय करायचं, डॉक्टरला काय करायचं आहे? पीपलच्या ग्रुपमध्ये ठेवायचं आहे. इथं ऑलरेडी देण्यात आलेलं आहे, डॉक्टर लिहिण्यात आलेलं आहे. तर सेकंड वन पिक्चर आहे माऊस. सेकंड वन पिक्चर काय आहे? माऊस. तर माऊस हा काय आहे? ॲनिमल्स आहे. माऊस हा काय आहे? प्राणी आहे, उंदीर प्राणी आहे. तर त्याला ॲनिमल्सच्या ग्रुपमध्ये लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेडी. लेडी म्हणजेच काय? बाई किंवा स्त्री. तर स्त्री ही काय आहे? पीपल आहे. लेडी काय आहे? पीपल आहे. तर त्या लेडीला पीपल मध्ये ठेवूया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे चेअर. चेअर ही काय आहे? वस्तू. खुर्ची काय आहे? वस्तू आहे. तर वस्तू कशात येईल? थिंग्स मध्ये येईल. कुठे येईल? थिंग्स मध्ये येईल. तर चेअर थिंग्स मध्ये येईल. पिकॉक हा प्राणी आहे, तर ॲनिमल्स मध्ये येईल. स्कूल. स्कूल हे काय आहे? प्लेस आहे. काय आहे? प्लेस आहे, ठिकाण आहे. तर कुठं येईल? प्लेसेस मध्ये येईल. तर बुक हे काय आहे? थिंग आहे, वस्तू आहे, तर थिंग्स मध्ये येईल. शेल सुद्धा काय आहे? थिंग आहे, वस्तू आहे, तर ते सुद्धा कुठे येईल? थिंग्स मध्येच येईल. क्लाउन हा काय आहे? पीपल आहे, माणूस आहे, तर तो पीपल मध्ये येईल. आणि बी हा काय आहे? ॲनिमल आहे, एक प्रकारचा प्राणीच आहे, कीटक आहे, तर तो सुद्धा कुठे येईल? ॲनिमल्स मध्ये येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड्स गिवन बिलो टू गेट अ नेमिंग वर्ड्स. तर खाली आपल्याला पिक्चर देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या खाली आपल्याला नेमिंग वर्ड्स देण्यात आलेले आहेत. काय करण्यात आलेले आहेत? नेमिंग वर्ड्स देण्यात आलेले आहेत. तर पिक्चर मध्ये पाहून ते नेमिंग वर्ड्स आपल्याला काय करायचे आहेत? कम्प्लीट करायचे आहेत. एक एक्झाम्पल ऑलरेडी देण्यात आलेलं आहे, पहा. स्विंग. स्विंग म्हणजे झोका. तर आय हा वर्ड इथे लिहायचा आहे फक्त. तर नेक्स्ट वन आहे बटरफ्लाय. तर पिक्चर मध्ये बटरफ्लाय आहे का? हो. तर इथं आपल्याला UTTERFLY बटरफ्लाय हा आन्सर येईल. तर बटरफ्लाय लिहून घेऊया. थर्ड वन आहे बॉईज. पहा पिक्चर मध्ये आपल्याला बॉईज दिसून येत आहे, तर बॉईज लिहिलेला आहे. दॅट आफ्टर फोर्थ वन आहे सीसॉ. सीसॉवर मुलं खेळत आहेत, पहा. सीसॉ हा स्पेलिंग लिहून घेऊया. दॅट आफ्टर आहे लॅम्प पोस्ट. पहा पिक्चर मध्ये आपल्याला लॅम्प दाखवण्यात आलेला आहे गार्डन मध्ये, त्याला लॅम्प पोस्ट असं म्हणतात. दॅट आफ्टर सिक्स वन आहे गर्ल. झोक्यावर खेळत आहे ती, स्विंग करत आहे, तर तिथं गर्ल लिहून घेऊया. सेवन्थ वन आहे बेंच. सेवन्थ वन आहे बेंच, पिक्चर मध्ये आहे, पहा. दॅट आफ्टर एट्थ वन आहे ग्रास. एट्थ वन आहे ग्रास, जो पूर्ण गार्डन मध्ये प्रेझेंट आहे. नाईन्थ वन आहे ट्रीज. ट्रीज आहे, पहा, पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेला आहे. टेन्थ वन डॉग येईल. 11th आहे पॉन्ड, जो टर्टल जो आहे तो कासव आहे, जो पॉन्डच्या जवळ आहे, पॉन्ड येईल. 12th वन आहे टॉर्टॉइज, जो पॉन्डच्या जवळ आहे, तळ्याच्या जवळ आहे. 13th वन आहे स्क्विरल. 13th वन आहे स्क्विरल. 14th वन आहे फ्रॉग. पहा पिक्चर मध्येच आहे सगळे, फ्रॉग इथे दाखवण्यात आलेला आहे. आणि 15th वन आहे डस्टबिन. 15th वन आहे
डस्टबिन. अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 7 नेमिंग वर्ड हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.